राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील साष्टे कोलवडी परिसरात जमीन वादातून तणाव निर्माण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। शेतजमिनीच्या व्यवहारावरून काही व्यक्तींनी विळ्याने हल्ला करण्याचा तसेच स्कॉर्पिओ वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील साष्टे कोलवडी परिसरात शेतजमिनीच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। रोहित शिवाजी मोडक यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित शेतजमिनीचा व्यवहार कायदेशीर पद्धतीने करण्यात आला होता। जमीन खरेदीपूर्वी 50 वर्षांपूर्वीचा टायटल सर्च रिपोर्ट तपासून घेण्यात आला होता। तसेच संबंधितांना नोटीस देऊन खरेदी खत करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। मात्र दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी मोडक हे संबंधित शेतजमिनीवर गेले असता हनुमंत साळुंखे यांचा मुलगा योगेश साळुंखे, त्यांचा नातू जावई जगताप आणि इतर काही जण त्या ठिकाणी आले। त्यांनी धक्काबुक्की करत ही जागा आमची आहे अशी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच याआधी दोघांचे डोके फोडले आहे, आता तुला बांधून विहिरीत टाकून देऊ अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही दावा तक्रारदाराने केला आहे। तक्रारीनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 एप्रिल रोजी मोडक हे जेसीबी घेऊन प्लॉट साफ करण्यासाठी गेले असता पुन्हा वाद निर्माण झाला। यावेळी संबंधित महिलेकडून हातात विळा घेऊन जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर संबंधितांनी स्कॉर्पिओ वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान संबंधितांनी आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचाही दावा तक्रारदार रोहित मोडक यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। लोणीकंद पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या प्रकरणामुळे साष्टे कोलवडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, मी रोहित शिवाजी मोडक। आज कोलवडी साष्टे इथे विनाकारण माझी 3-4 दिवस झालं बदनामी चालली। त्या महिलेने गंभीर आरोप केलेत माझ्यावरती की मी त्यांना मारहाण केली। असं काही झालेलं नाहीये। सगळे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, सगळे आमच्याकडे प्रूफ आहेत। त्यांनीच उलट माझ्यावरती जीव घेणं हल्ला केला आणि त्या महिलेचा आणि त्या लोकांचा हे दिसतोय इकडे हा प्लॉट आहे त्यांचा, किती गुंठे काय आहे आम्हाला माहिती नाही। मी त्यांच्या प्लॉट मध्ये सुद्धा गेलेलो नाहीये। जो खाली प्लॉट आहे हा माझे आशिष साळुंखे यांचा हा प्लॉट आहे। त्यांची 2014 ची कप्रत आहे माझ्याकडे, सगळे त्यांच्या साईडनी। आज 50 वर्षाचं माझं सर्च क्लिअर टायटल रिपोर्ट आहे। प्लस रेल्वे जाणार होती इकडं पुणे नाशिक एक्सप्रेसवे, तर त्याचं पण नोंद सगळे उपजिल्हाधिकाऱ्यांसकट सगळ्यांच्या सह्या सगळे प्रूफ आहेत। जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल जागेचा तर त्यांनी कोर्टात जाऊन लिगली केस करून प्रोसेस करावी। विनाकारण माझी बदनामी करून हे आम्हाला मानसिक त्रास देणं योग्य नाहीये। ही मला नम्र विनंती आहे सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना, तुम्ही त्याची शहानिशा करा, पेपर चेक करा व त्यानंतर आमचे बदनामी करा। सगळा पूर्ण क्लिअर टायटल सर्च रिपोर्ट हा आत्ताचा फ्रेश 7/12। वडिलांची त्यांची जुनी वडिलोपार्जित क्षेत्राची सगळे पेपर, त्याच्यात दुसऱ्या भावांनी चुलत भावाची घेतलेली हे खरेदी खत ह्याच जागेतलं। त्यांनी एका उंदरेला विकली होती, उंदरेकडनं परत घेतलेलं हे खरेदी खत 2025चं। दोन 2014ची कप्रत त्यांची सरकारी मोजणी झालेली 2014ची कप्रत ती तेव्हा मी ही काढली, तर आजही 2026ला कप्रत त्यांचीच आहे। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।